नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण NCERTचा 12वा चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे बिल्डिंग्स, पेंटिंग्स अँड बुक्स. याआधी आपण NCERTचे 11 चॅप्टर्स पाहिलेले आहेत आणि हा शेवटचा चॅप्टर आहे या सिरीजमधला. तर ह्या सिरीजमध्ये आपल्याला हे पुस्तक कंप्लीट होऊन जाईल आणि मग नंतर आपल्याला 7वीचं पुस्तक चालू करायचं आहे, ते म्हणजे आवर पास्ट सेकंड. त्यामध्ये आपल्याला अर्ली मिडिवल इंडियाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण जवळपास एन्शंट इंडियाचा अभ्यास केलेला आहे. तर मग आपण आधीचे जे काही 11 चॅप्टर्स पाहिलेले आहेत, त्या सर्व 11 चॅप्टर्समध्ये आपण इतिहास समजून घेतला की हळूहळू कसं इतिहासामध्ये डेव्हलपमेंट होत गेली, कशा लोकांच्या सिव्हिलायझेशनमध्ये डेव्हलपमेंट होत गेली, जे काही आर्किटेक्चर तयार झालेलं आहे ते आर्किटेक्चर कसं डेव्हलप झालं, लोकांची इंटेलेक्च्युअलिटी वाढू लागली, अशा प्रकारची माहिती आपण आधीच्या चॅप्टर्समध्ये पाहिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपल्याला 12वा चॅप्टर पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्याला बिल्डिंगचं जे काही आर्किटेक्चर आहे किंवा पेंटिंग्स तयार झाल्या, त्यानंतर वेगवेगळे बुक्स लिहिले गेले, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर चला मग बघून घेऊ की इंडेक्स काय काय आहे. यामध्ये आपल्याला पहिला इंडेक्स आहे, पहिली स्लाईड आहे ती म्हणजे द आयर्न पिलर, लोहस्तंभ आहे. त्या लोहस्तंभाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की लोहस्तंभ काय आहे, त्याच्या काय वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. त्यानंतर दुसरी स्लाईड आहे बिल्डिंग्स इन ब्रिक्स अँड स्टोन, म्हणजे जे काही वीट आणि दगडांच्या इमारती बनल्या होत्या, त्या इमारती कशा होत्या. यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे की गुप्त एरामध्ये जे काही इमारती तयार झाल्या, जे काही आर्किटेक्चर डेव्हलप झालं, ते प्राचीन काळापासून किती वेगळं होतं, तर त्याच्यामध्ये कोणकोणती डेव्हलपमेंट झाली, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला किंवा या गोष्टीची तुलना आपल्याला या स्लाईडमध्ये करायची. त्यानंतर हाऊ वेअर स्तूपाज अँड टेम्पल्स बिल्ड, तर जे काही स्तूप त्यावेळेस बांधले गेले, त्यावेळेस खूप सारी मंदिरं बांधली गेली, तर ती कशी बांधली गेली, त्याची काही प्रोसेस होती का, की आज आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळेस खूप मोठी मोठी बिल्डिंग्स किंवा टेम्पल्स बांधलेले आहेत. आपण खूप साऱ्या कथाही ऐकून आहोत की एकाच दगडामध्ये एक मंदिर तयार केलं, तर ते मंदिर कसं बांधलं, किंवा स्तूप ही काय कन्सेप्ट आहे, ही स्तूप आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला या स्लाईडमध्ये समजून घ्यायची आहे. त्यानंतर पेंटिंग्स आहेत. प्राचीन भारतामध्ये खूप साऱ्या चित्रकला डेव्हलप झाली होती, तर वेगवेगळी पद्धत होती चित्रकलेची किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर वापरली जात होती, जी की चित्रकला आजही आपल्याला जशास तशी दिसून येते. तर त्याचं वैशिष्ट्य काय होतं हे आपल्याला या स्लाईडमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर पुढची स्लाईड आहे द वर्ल्ड ऑफ बुक्स. त्यावेळेस खूप सारे पुस्तकं लिहिली होती. या आधीच्या आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की प्राचीन भारतामध्ये लिखित साहित्य तयार झालं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 2 प्रकारचे लिखित साधनं होते, एक म्हणजे पूर्ववैदिक काळात तयार झालेले आणि दुसरे उत्तर वैदिक काळामध्ये झालेले, जे की फक्त एका विशिष्ट वर्गालाच वाचण्याची किंवा ऐकण्याची अनुमती होती, इतर वर्गाला नव्हती. अशा प्रकारची माहिती आपण आधीच्या चॅप्टरमध्ये घेतलेली आहे. तर यामध्ये सुद्धा काय झालं, गुप्त एरामध्ये सुद्धा खूप साऱ्या पुस्तकांचं लिखाण झालं. तर ते पुस्तकं कोणती होती, त्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. ते पुस्तकं कोणत्या प्रकारची होती. जनरली पुस्तकं हे त्यावेळेसपासून 3 प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे रिलिजियस पुस्तकं, दुसरे सेक्युलर पुस्तकं आणि 3 जे काही इतर गोष्टींची पुस्तकं आहेत, जसं की मेडिसिनल बुक्स असतील किंवा सेक्युलर बुक्स असतील. अशा प्रकारचे पुस्तकं आपल्याला या एरामध्ये सापडतात आणि त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढची स्लाईड आहे रेकॉर्डिंग्स अँड प्रिझर्विंग ओल्ड स्टोरीज, जुन्या कथांचे रेकॉर्डिंग आणि जतन करणं. ज्या काही जातककथा आहेत किंवा जुन्या कथा आहेत, ज्या की आपल्याला आजही ऐकायला भेटतात, तर त्या कोणी रेकॉर्ड केल्या किंवा ते कशा प्रिझर्व केले गेले, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या स्लाईडमध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे स्टोरीज टोल्ड बाय ऑर्डिनरी पीपल, जे काही सामान्य लोकांनी रचलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं जतन कसं केलं जायचं किंवा ज्या गोष्टी सामान्य लोकांच्या आहेत त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या, ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या स्लाईडमध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढची आहे की द रायटिंग्स बुक्स ऑन सायन्स, विज्ञानावर काही पुस्तकं लिहिली होती. ती पुस्तकं कोणत्या आहेत, जसं मी आपल्याला 5व्या स्लाईडमध्ये सांगितलं की आपल्याला 3 प्रकारची पुस्तकं आहेत, ज्या की मेडिसिनल्स आहेत. तर त्याच वेळेस गुप्त एरामध्ये खूप सारे असे विद्वान लोक होते. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की जे समुद्रगुप्त आहेत, त्यांचा जो मुलगा आहे तो म्हणजे चंद्रगुप्त प्रथम, त्यांच्या दरबारामध्ये 9 रत्न होते. त्या 9 रत्नापैकी भरपूर जणांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली होती. तर त्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर एल्सवेअरमध्ये आपल्याला पेपरचा शोध कसा लागला, जो काही पेपर आज आपण वापरतो, तर ते पहिल्यांदा पेपरचं इन्व्हेन्शन कोणी केलं होतं, ते इन्व्हेन्शन कुठं झालं होतं, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या स्लाईडमध्ये
करायचा आहे. तर एकंदरीत ह्या सर्व स्लाईडमधून आपल्याला इतिहासाचा एक मस्त आढावा समजून येतो. आपल्याला इतिहास समजायला लागतो, खूप साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजायला लागतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग सुरुवात करू पहिल्या स्लाईडला. तर पहिली आहे द आयर्न पिलर. तर यामध्ये आपल्याला मेहरोली इथं असणारे एक लोहस्तंभ आहे, जे की लोखंडी आहे, त्याविषयी माहिती घ्यायची आहे. तर दिल्लीच्या जवळ मेहरोली नावाचे एक ठिकाण आहे, तिथले एक लोहस्तंभ आहे. त्या लोहस्तंभ हे त्याची उंची 7.2 मीटर उंच आहे आणि त्याचं वजन जवळपास 3 टन एवढं आहे. आता 7.2 मीटर उंच म्हटलं की त्याचं जवळपास 21 फीट एवढी त्याची उंची आहे आणि ह्याची निर्मिती ही जवळपास 1500 वर्षापूर्वी निर्मिती झालेली आहे. आणि यावरती गुप्त घराण्याचा एक शासक होता, त्याचं नाव आहे चंद्र, त्यांचा उल्लेख आहे. आता आपल्याला हे कसं कळालं की हा जो काही लोहस्तंभ आहे, हा लोहस्तंभ 1500 वर्षापूर्वीचा आहे. कसा कळाला? कारण ह्या लोहस्तंभावरती एक इन्स्क्रिप्शन लिहिलेलं आहे. इन्स्क्रिप्शन काय, मी तुम्हाला आधी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक शिलालेख काय असतो. शिलालेख म्हणजे त्यावरती एखादी माहिती लिहिलेली असते. त्या माहितीवरून आपल्याला कळतो की ते शिलालेख कोणाच्या काळातला आहे किंवा त्याची निर्मिती कोणत्या राजाने केलेली वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला त्यावरून समजतात. सेम पद्धतीने या मेहरोलीच्या स्तंभावरती गुप्त घराण्याचा एक शासक आहे चंद्र, त्याचा उल्लेख या लोहस्तंभावरती आढळून येतो आणि त्यावरून त्याच्यावरती सांगितलेलं आहे की याची निर्मिती ही जवळपास 1500 वर्षापूर्वी झालेली असावी. आणि अजून आपल्याला या गोष्टी काय कळतात की हा जो काही लोहस्तंभ आहे ह्याची निर्मिती ही 1500 वर्षापूर्वी झालेली आहे, परंतु अजूनही याच्यावरती रस्ट चढलेला नाही. आता रस्ट म्हणजे काय, तर गंज त्याच्यावरती चढलेला नाही. जी काही ऑक्सिडेशनची प्रक्रिया असते, जेणेकरून काय वातावरणामुळे लोखंडावरती गंज चढतो, तो गंज अजूनसुद्धा ह्या लोखंडी स्तंभावरती चढलेला नाही. तर का चढलेला नाही? कारण त्यावेळेस त्या प्रकारची मेटलर्जी डेव्हलप झालेली होती. त्यावेळेस जे काही विद्वान लोक होते त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स केली होती की त्यामुळे ह्या लोहस्तंभावरती अजूनसुद्धा गंज चढलेला नाही. यावरून आपल्याला त्यावेळेस टेक्नॉलॉजीमध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्या गोष्टीची माहिती आपल्याला या स्लाईडमधून कळते. तर लोहस्तंभाद्वारे आपल्याला त्यावेळेसची जी काही क्राफ्ट स्किल आहे, त्यावेळेसचे जे काही क्राफ्ट पर्सन्स आहेत त्यांच्याकडे असलेल्या स्किल्सचा आपल्याला एक परिचय झाला. तर अशाच प्रकारची स्किल ही बिल्डिंग्स आणि जी काही त्यावेळेस तयार झालेली स्तूप आहेत किंवा टेम्पल्स आहेत त्या दोन्हीमध्ये आपल्याला दिसायला मिळते. काय आहे की हळूहळू काय झालं, स्तूप आहेत त्या स्तूपांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला झाली किंवा जे काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. आता स्तूप म्हणजे काय, स्तूप म्हणजे एक माउंड असतो. आता वेगवेगळ्या प्रकारची स्तूप असतात, काही राऊंड असतात, काही टॉल असतात, काही बिग आणि काही स्मॉल असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप असतात, परंतु सर्व स्तूपांना एक कॉमन फीचर असतो. तो कॉमन फीचर काय आहे की सर्व स्तूपांच्या केंद्रस्थानी एक छोटी पेटी असते. ती पेटी काय आहे की त्या पेटीमध्ये बुद्ध किंवा त्यांचे जे काही अनुयायी आहेत त्या अनुयायांचे अवशेष असतात. उदाहरणार्थ त्यांचे दात असतील, हाडं असतील किंवा राख आणि महत्त्वपूर्ण नाणी आणि इत्यादी अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये सेव्ह करून ठेवलेल्या असतात. तर ह्याला काय म्हटलं जातं, तर ह्या छोट्या पेटीला रेलिक कास्केट म्हणून ओळखलं जातं. रेलिक कास्केट म्हणजे काय, एक प्रकारची अवशेष टोपली. ती अवशेष टोपली ही मातीने झाकली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती विटांचा आणि दगडांचा वापर करून एक थर तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल ही एक अवशेष टोपली आहे किंवा ही रेलिक कास्केट आहे, त्याच्यावरती विटांचा आणि ह्याचा थर देऊन एक प्रकारचा घुमट तयार केला जातो आणि त्याच घुमटला आपण काय म्हणतो की स्तूप म्हणून आपण त्याला ओळखतो. मग हा एक स्तूप तयार झाला समजा, तर त्या स्तूपाच्या भोवती एक प्रदक्षिणा मार्ग असतो आणि त्या प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला एक प्रकारचं कुंपण तयार केलं जातं आणि त्या कुंपणाच्या मध्ये किंवा त्या प्रदक्षिणाच्या मार्गावर जे काही येणारे वर्शिपर्स आहेत किंवा जे काही अनुयायी आहेत ते येतात आणि त्या स्तूपाला हे क्लॉकवाईज दिशेने त्यांची भक्ती प्रदर्शन करतात किंवा वंदन करतात. अशा प्रकारची माहिती आपल्याला या स्लाईडमधून मिळते. आणि हे जो काही स्तूप आहे, आता हा जो काही प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गाकडे जाण्यासाठी एक प्रकारचा दरवाजा असतो, त्या दरवाजातून प्रवेश केला जातो. मग जे काही अनुयायी त्या दरवाजातून जातात आणि प्रदक्षिणा मार्गातून हे जातात, ते काय करतात, हे क्लॉकवाईज दिशेने त्यांची भक्ती करतात. आता यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची काय, ही तर झाली समजा स्तूप काय आहे, त्याची रचना कशी असते वगैरे वगैरे गोष्टी. परंतु स्तूपाच्या बाजूला जे काही कुंपण आहे किंवा जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती खूप मोठी अशी शिल्पकला केली जाते. शिल्पकला कशी
की जर तुम्ही ह्या स्लाईडवरती बघितलं तर हा काय आहे, हा मुख्य दरवाजा आहे. तर ह्या दरवाजावर तुम्ही जर इथं व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला ह्याच्यावरती शिल्पकला दिसेल, ह्या इथं किंवा इथे. तर ह्या शिल्पकलेचा सुद्धा एक अर्थ आहे. हा अर्थ काय आहे, आपण येणाऱ्या जे काही रेफरन्स बुक्सला आपण ज्यावेळेस हात लावू त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहायचं आहे की याचा नेमका अर्थ काय असतो, किंवा हीच शिल्पकला ह्या गेटवरती का केलेली असते. हे जे काही कुंपण आहे हे कुंपण आहे. तर ह्या कुंपणावरती सुद्धा तुम्हाला एक प्रकारची शिल्पकला दिसून येते. तुम्ही नकाशावरती इथं जर पाहिलं तर अमरावती नावाचं हे ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणावर एक स्तूप आहे, अमरावतीमध्ये एक स्तूप आहे. इथले सुद्धा खूप दर्शनीय असं एक डेकोरेशन केलेले आहे. इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जवळपास 2000 वर्ष आधी किंवा 2000 वर्षापूर्वी अमरावती येथील स्तूपावरती शिल्पकला केलेली आपल्याला दिसून येते. मग हे झाला एक प्रकार, काय की एक प्रकारचं त्यावेळेस काय झालं, स्तूप तयार व्हायला सुरुवात झाली होती. मग इतर बिल्डिंगसुद्धा त्यावेळेस तयार व्हायला सुरुवात झाली होती. कशी की जे काही मोठे मोठे दगड्स आहेत त्या दगडांमधून एक आर्टिफिशियल केव्ज किंवा आर्टिफिशियल हिल्स तयार करायला सुरुवात झाली होती. आर्टिफिशियल हिल्स म्हणजे काय की मानवाने तयार केलेल्या लेण्या. मग हे जे काही आर्टिफिशियल केव्ज आहेत त्या आर्टिफिशियल केव्जला डेकोरेट केलं जायचं. वेगवेगळे स्कल्पचर्स असतील किंवा जे काही त्या हिल्सच्या वॉल्स आहेत, भिंती आहेत, त्या भिंतीवरती चित्र काढून त्याच्यावरती त्याला डेकोरेट केलं जायचं. आता आपण पाहिलं की स्तूप तयार झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल हिल्स तयार व्हायला लागली होती. त्या आर्टिफिशियल हिल्सवरती त्यावेळेस शिल्पकार शिल्पकला करत होते. जे काही भिंती आहेत त्या भिंतीवरती चित्र काढत होती. आणि हे जे काही हिल्स आहेत त्या हिल्स काय असायच्या, त्यावेळेस जे काही बौद्ध भिक्खू असतील किंवा जैन मॉन्क्स असतील, ह्या व्यक्तींच्या राहण्याचे ठिकाणं होते. आणि त्या ठिकाणाला जे काही येणारे लोक आहेत ते काय करायचे, वेगवेगळ्या गोष्टी भेटी द्यायचे, दान करायचे. जे वेगवेगळे मर्चंट्स लोक असायचे ते त्या ठिकाणाला भेटी द्यायचे. आणि त्या भेटी दिल्यानंतर मग जे शिल्पकार आहेत ते काय करायचे, भिंती आहेत त्यातून स्कल्पचर्स तयार करायचे आणि ज्या भिंती आहेत त्याच्यावरती चित्रकाम करायचे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला कळाली. तर काय झालं, त्याच दरम्यान हिंदू मंदिरंसुद्धा बांधायला सुरुवात झाली होती. तर मग सुरुवातीला जर पाहिलं तर आपल्याला एक साध्या प्रकारचं मंदिर दिसतं. आता आज आपण जो काही मंदिर पाहतो त्या मंदिरामध्ये काय असतं की एक शिखर असतं. त्या शिखराखाली काय आहे की एक गर्भगृह असतं. त्या गर्भगृहामध्ये काय, जो आपला जो मुख्य डेटी आहे किंवा मुख्य देवता आहे त्या मुख्य देवताची प्रतिमा असते. त्या मुख्य देवताच्या प्रतिमे असणारी जी काही जागा आहे आपण तिला गर्भगृह म्हणून ओळखतो. आणि हीच ती जागा असते जिथं जी काही प्रिस्ट आहेत किंवा वर्शिपर्स आहेत ते तिथं जाऊन त्यांना प्रे करतात. आणि त्या गर्भगृहाच्या पुढे एक मोठी ठिकाण असते, तिथं खूप सारे जे काही भक्त आहेत ते भक्त गोळा होतात. आपण तिला मंडप म्हणून ओळखतो. त्यानंतर बाहेर अशा प्रकारच्या एक स्टेअर्स असतात. तर अशा प्रकारची रचना आज आपण पाहतो की काय की मंदिरामध्ये एक गर्भगृह असतो, एक शिखर असतो आणि मंडप असतो. अशा प्रकारची रचना ही आज आपल्याला पाहायला मिळते. परंतु सर्वात पहिली जी काही मंदिरं बांधली होती ती मंदिरं खूप सिंपल होती. सगळ्यात पहिले जे मंदिर तयार झालं ते एकदम सिंगल होतं. म्हणजे त्याच्यावरती कोरीव काम वगैरे काही नव्हतं, फक्त एक खोली अशा प्रकारचं सुरुवातीचं मंदिर होतं. नंतर हळूहळू काय झालं, सुरुवातीला एक प्रकारचं शिखर डेव्हलप झालं. ही झाली पहिली डेव्हलपमेंट. नंतर काय झालं की त्याच्या बाजूला अशा प्रकारची एक रेलिंग्स तयार झाली की हळूहळू शिखर मोठं व्हायला लागलं. जी काही गर्भगृह आहे त्या गर्भगृहाची डेव्हलपमेंट झाली, नंतर मंडपाची डेव्हलपमेंट झाली, नंतर स्टेअर्स तयार झाल्या, नंतर त्याच्यावरती खूप मोठे मोठे नक्षीकाम व्हायला लागले, कोरीव काम व्हायला लागले. अशा प्रकारची डेव्हलपमेंट ही मंदिरामध्ये सुरू झाली. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला मंदिरं बांधायला सुरुवात झाली त्यावेळेस काय झालं होतं, आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की भक्ती नावाची वर्शिप जी आहे ती सुरुवात झाली होती. भक्ती वर्शिप काय आहे की आधी आपण कलेक्टिव्ह गॉड्सला प्रे करायचो. म्हणजे काय की खूप साऱ्या देवतांना आपण एकत्र प्रे करायचो. आपण पाहिलं की ऋग्वेदातले जे देव होते, इंद्र असतील, सोमदेव असतील किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे देव असतील, अशा खूप साऱ्या देवांची आपण पूजा करायचं. परंतु काय झालं, ज्यावेळेस भक्ती वर्शिप सुरू झाली त्यावेळेस एक इंडिव्हिज्युअल गॉड असायचा. त्याच इंडिव्हिज्युअल गॉडची आपण काय करायचो, भक्ती करायचो. मग काय व्हायचं, अशा प्रकारची भक्ती एक्सप्रेस करताना जे काही शिल्पकार होते त्यांनी प्रतिमा करायला सुरुवात केली.
त्यांनी खूप साऱ्या देवांच्या प्रतिमा तयार केल्या. जे काही कवी होते त्यांनी काय केलं, देवांच्या प्रति भक्ती एक्सप्रेस करण्यासाठी त्यांनी काव्य रचलं. भरपूर जणांनी शिल्प तयार केली. भरपूर जे काही राजे वगैरे होते त्यांनी मंदिरं बांधली. मग अशा प्रकारे ज्यावेळेस प्रतिमा तयार झाल्या त्यानंतर मंदिर नावाची कन्सेप्ट ही लोकांच्या नजरेत आली आणि अशा प्रकारे मंदिरं बांधायला सुरुवात झाली. तर मग जी काही सुरुवातीला मंदिरं बांधायला सुरुवात झाली, सगळ्यात पहिल्यांदा तर विष्णूच्या खूप साऱ्या प्रतिमा तयार झाल्या होत्या, कारण त्यावेळेस भक्तीमध्ये विष्णू देवताचं खूप प्रबळ वर्चस्व होतं. त्यानंतर जे काही शिव आहे किंवा महादेव त्यांची प्रतिमा तयार व्हायला सुरुवात झाल्यानंतर दुर्गा किंवा पार्वती यांची भक्ती सुरू झाली आणि हळूहळू यांची मंदिरं बांधायला सुरुवात झाली. मंदिराचा आपण पाहिलं की मंदिराचा मुख्य भाग हा गर्भगृह आहे, त्यामध्ये देवाची मूर्ती असते. मग अशा प्रकारची गर्भगृह तयार व्हायला लागले. गर्भगृहातून नंतर मंडप, नंतर शिखर, अशा प्रकारची एक डेव्हलपमेंट मंदिरांमध्ये सुरुवात व्हायला गेली. आता तुम्ही हे जर मंदिर बघितलं तर हे भितरगाव उत्तर प्रदेशमध्ये असणारं हे मंदिर आहे. सगळ्यात पहिल्यांदा बांधले गेलेली मंदिरं आहेत, त्या मंदिरांपैकी एक हे भितरगावचं उत्तर प्रदेशमध्ये असणारं एक मंदिर आहे. तुम्ही जर इथं पाहिलं की इथं एकच प्रकारचं असं एक शिखर आहे आणि एक गर्भगृह आहे. तर अशा प्रकारचं मंदिर हे भितरगावमध्ये आहे. याची निर्मिती ही 1500 वर्षापूर्वी झालेली आहे आणि हे संपूर्ण विटा आणि जे काही दगड आहे त्या दगडांपासून आणि विटांपासून याची निर्मिती झालेली आहे. आता भितरगावचं जे मंदिर आहे त्याच्यावरती जे शिखर बांधले ते खूप काळजीपूर्वक बांधलेलं आहे. मग शिखराचं काम काय असतं मंदिरावर असणाऱ्या, की इथं पवित्र जागा आहे हे दाखवण्यासाठी शिखर सहसा बांधलं जातं. एक म्हणजे भितरगावचं मंदिर जे की पूर्ण एक सुरुवातीचं मंदिर आहे. त्यानंतर महाबलीपुरम आणि ऐहोळ येथे आपल्याला उत्कृष्ट दगडी मंदिरं पाहायला मिळतात. ही जी काही तुम्ही आता पाहतात ही महाबलीपुरममध्ये असणारे मंदिर आहेत. इथं जी काही सुरुवातीला मंदिरं तयार झाली होती ती पूर्णतः दगडी मंदिरं होती किंवा एकाच दगडामधून तयार केलेली ही मंदिरं आहेत. त्यावेळेस इथं वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं तयार झाली होती. ही जी काही तुम्ही आता इथं मंदिरं पाहतात ही एक प्रकारची रथ आहेत. जी काही महाभारतातले 5 पांडव आहेत त्या पांडवांची एक प्रकारची रथ असलेली ही मंदिरं आहेत. आणि जर तुम्ही आर्ट अँड कल्चरचा जर व्यवस्थित अभ्यास करायला तर तुम्हाला असं दिसून येईल की नॉर्थ आणि साऊथ अशा 2 विभागांमध्ये मंदिरांची रचना झालेली होती किंवा मंदिरं तयार करण्याची पद्धत ही वेगवेगळी होती. नॉर्थ इंडियामध्ये वेगळी होती, साऊथ इंडियामध्ये वेगळी होती, वेस्टर्न इंडियामध्ये थोडेफार वेगळी होती किंवा हळूहळू त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन येत गेलं किंवा जे काही वेगवेगळे स्टाईल्स आहेत त्या स्टाईल्स डेव्हलप व्हायला लागल्या. हेमाडपंथी स्टाईल तुम्ही ऐकलं असेल, नागरपंथी स्टाईल तुम्ही ऐकली असेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईल्स ह्या मंदिर बांधणीमध्ये किंवा जे काही टेम्पल्स डेव्हलपमेंट आहे, टेम्पल आर्किटेक्चर आहे त्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. तर यानंतरची स्लाईड आहे हाऊ वेअर स्तूपाज अँड टेम्पल्स बिल्ट. याआधी आपण पाहिलं की स्तूपामध्ये डेव्हलपमेंट कशी होत गेली किंवा जी टेम्पल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कशी डेव्हलपमेंट होत गेली. पहिल्यांदा टेम्पल हे मोनोलिथिक होतं, परंतु त्यानंतर टेम्पल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची दगडं वापरायला सुरुवात केली. त्यानंतर टेम्पल सुरुवातीला फक्त गर्भगृह आणि शिखर ही कन्सेप्ट असायची, परंतु त्यानंतर मंडप तयार झाले, त्यानंतर स्टेअर्स तयार झाल्या आणि टेम्पल्सचे जे काही थर्स आहेत ते वाढायला लागले आणि टेम्पल्समध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. परंतु ही जी काही सगळी प्रोसेस आहे स्तूपा आणि टेम्पल्स बांधण्याची, ती प्रोसेस काय आहे तर त्याचे 3 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जायचं की राजा किंवा राणी आहे तर ज्याला मंदिर बांधायचं आहे किंवा स्तूप बांधायचा आहे तो काय करायचा, पहिल्यांदा त्यांच्या माणसांना आज्ञा द्यायचा की मी सर्वात पहिल्यांदा चांगला दगड शोधून आणा, त्याच्यावरती काम करा, म्हणजे काय करा त्याला थोडाफार शेप द्या. त्यानंतर त्याला जिथं इमारत बांधायची आहे अशा ठिकाणी तुम्ही त्याला एक्सपोर्ट करा. ही पहिली स्टेप असायची. त्यानंतर काय केलं जायचं की जिथे इमारत बांधायची आहे त्या जागेवर नेल्यावरती त्या दगडाला आकार दिला जायचा, म्हणजे त्याच्यावरती खूप कोरीव काम केलं जायचं. जी काही तुम्हाला त्याच्यावरती स्कल्पचर त्याच्यावरती तयार करायचं आहे ते स्कल्पचर त्यावरती तयार केलं जायचं. त्यानंतर त्यापासून स्तंभ तयार करायचे किंवा भिंतीसाठी आधार म्हणून जी काही गोष्टी तयार करायच्या आहेत अशा प्रकारची कामं ही दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं जायचं. भिंतीसाठी जो काही आधार आहे तो तयार करून मजला बांधला जायचा, हे दुसरा टप्पा असायचा. त्यानंतर काय केलं जायचं, त्या दगडाला
रेखीव काम केल्यानंतर त्याच्यावरती खूप असं दर्शनीय किंवा लक्षणीय काम केल्याच्यानंतर त्याला योग्य जागी ठेवलं जायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती हळूहळू डेव्हलपमेंट केली जायची. अशा प्रकारची ही 3 स्टेप्स होत्या, ज्याच्यामार्फत आपण पाहिलं की स्तूप असतील किंवा मंदिरं असतील हे बांधली जायची. मग मंदिरं बांधणं किंवा स्तूप बांधणं हे खूप एक्सपान्सिव्ह काम असायचं. जी काही राजा आहेत किंवा राणी आहेत त्यांना जवळपास आपल्या जी काही ट्रेजरी आहे, त्यांची जी काही संपत्ती आहे, त्या संपत्तीमधून त्यांना खूप सारा पैसा तो क्राफ्ट पर्सन्स असतील किंवा जे ते बिल्डिंग बांधणार आहेत अशा लोकांना त्यांना द्यावा लागत असायचा. मग काय व्हायचं की ज्यावेळेस राजा किंवा राणी अशा प्रकारची गोष्ट बांधायचा त्यावेळेस जी काही वर्शिपर्स आहेत किंवा जे काही अनुयायी आहेत, डिवोटीज आहेत, भक्त आहेत, ते अशा मंदिरांना किंवा स्तूपांना भेटी द्यायला यायचे. आणि ज्यावेळेस ते अशा मंदिरांना किंवा स्तूपाला भेट द्यायला यायचे त्यावेळेस ते सोबत भरपूर गिफ्ट्स आणायचे किंवा देणग्या आणायचे आणि त्यांनी जे काही देणग्या दिलेल्या आहेत अशा देणग्यांना त्या बिल्डिंग्सवरती डेकोरेट केल्या जायच्या. उदाहरणार्थ काय की हस्तिदंत कामगारांची एक श्रेणी होती, त्या श्रेणीने सांची स्तूपाच्या दरवाजाची भेट दिली होती. आता आपण श्रेणी म्हणजे काय ही कन्सेप्ट पाहिली होती. जे काही हस्तिदंत आहेत, हस्तिदंत म्हणजे काय, हत्तीचा जे काही दात आहेत त्या दातावरती रेखीव काम करणं किंवा कोरीव काम करणं, त्यापासून एखाद्या वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं तयार करणं, वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी तयार करणं, हे जे काही ज्या लोकांचं काम होतं त्यांना हस्तिदंत कामगार म्हणून ओळखलं जायचं. अशा कामगारांची एक श्रेणी होती, एक संघटना होती. त्या संघटनेनं सांची स्तूपाच्या दरवाजाची भेट दिली होती. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला NCERTमध्ये केलेला दिसून येतो. तर यानंतरची स्लाईड आहे पेंटिंग्स म्हणजे काय, चित्रकला. आता तुम्ही नकाशावरती इथं पाहिलं अजिंठा नावाचं हे ठिकाण आहे. सातवाहनांच्या काळाच्या दरम्यानच इथं खूप साऱ्या एका मोठ्या दगडांमार्फत मोठ्या दगडातून खूप साऱ्या हिल्स किंवा टेकड्या किंवा लेण्या कोरल्या गेल्या. ह्या खूप साऱ्या लेण्या ह्या बौद्ध भिक्खूंच्या वास्तव्यांचे ठिकाण होते. मग हे जे काही मॉन्क्स आहेत, बुद्धिस्ट मॉन्क्स आहेत, त्यांच्या राहण्याचं हे ठिकाण होतं. त्या ठिकाणाला खूप साऱ्या चित्रकलेनं सजवलेलं आहे. आता ह्या ठिकाणाला चित्रकलेने कोणी सजवलं, आता तर तुम्ही ह्या ठिकाणाचं लोकेशन बघितलं, अजंता हे एकदम सेंटर पोझिशनला असणारे हे ठिकाण आहे. म्हणजे काय की नॉर्थ साऊथला कनेक्ट करणारा आणि ह्या अशा ठिकाणाला कनेक्ट करणारे हे ठिकाण होतं. मग जे काही व्यापारी आहेत ज्यावेळेस ते ह्या ठिकाणावरून जायचे तर ते काय करायचे, बुद्धिस्ट मॉन्कच्या ह्या लेण्याला भेट द्यायचे, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करायचे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स ते मर्चंट्स लोक त्या बौद्ध भिक्खूंना देत असायचे. मग काय करायचे की अशाच प्रकारच्या भेटी देत असताना त्यांनी खूप साऱ्या प्रकारच्या चित्रकला त्या ठिकाणावरती केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता लेण्या ज्या आहेत त्या आतून अंधारात आहेत. जर समजा इतिहासकारांनी काय लॉजिक लावलेलं आहे की खूप साऱ्या लेण्या ह्या आतून अंधारामध्ये आहेत, त्यावरती जर चित्र काढायचं असेल तर ते दिव्याच्या प्रकाशात काढले असावेत. जवळपास 1500 वर्षापूर्वीचे हे जे काही चित्र आहेत ते अजूनही स्पष्ट दिसतात. त्याचं कारण काय की आज आपण जे काही कलर वापरतो ते सगळे केमिकल्सने तयार झालेले कलर्स आहेत, परंतु ह्या जे काही पेंटिंग्स आहेत, ज्या पेंटिंग्स त्यावेळेस तयार केलेल्या आहेत त्या झाडं आणि मिनरल्स यापासून, ह्यांच्या मिक्सचरपासून तयार केलेल्या कलर्सने काढलेल्या आहेत. त्यामुळे त्या आपल्याला आज जशाच तशा ओरिजिनल असल्यासारखा दिसतात. अजूनसुद्धा त्यांचा जी काही ब्युटी आहे, ओरिजिनल त्यांची सेन्स आहे, त्यांचा जो काही ब्युटी आहे ते अजूनसुद्धा गेलेली नाही आहे. जर तुम्ही हे चित्र पाहिलं तर हे चित्र कोणाचं आहे, जे काही पद्मपाणी बौद्ध होते त्या पद्मपाणींचं हे चित्र आहे. आता हे चित्र कसं ओळखायचं की हे पद्मपाणींचं आहे, तर यांच्या हातामध्ये आपल्याला नेहमी लोटस असल्याचा दिसून येतो किंवा त्यांच्या हातामध्ये नेहमी कमळ असतं. त्यावरून आपल्याला दिसून येतं की हे चित्र हे पद्मपाणींचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची चित्र आपल्याला त्या अजिंठा लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे काय आहेत, ती त्यावेळेसचे जे काही आर्टिस्ट आहेत त्यांची चित्रकला किंवा त्यांची जी कला आहे ती कला आपल्याला ह्यावरून दिसून येते. आता यामध्ये तुलना करण्यासारखं काय आहे, पण सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा चित्रकला पाहिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे काही रॉककट केव्ज पाहिलेले आहेत त्या केव्जमध्ये सुद्धा आपल्याला चित्रकला आहे. तर चित्रकलेचा प्रमुख उद्देश त्यावेळेस काय होता की लोकांचं त्यावेळेस एक करमणुकीचं साधन
ही चित्रकला होती. म्हणजे काय, आपल्याला चित्रकलेवरून काय कळालं होतं की लोक त्यावेळेस फिशिंग करायचे किंवा एखादा मोठा इव्हेंट असला त्या इव्हेंटच्या आधी ते एक प्रकारचं नृत्य करायचे किंवा शिकारी करायचे. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या रॉक कट केव्जमधून कळायच्या. परंतु या चित्रकलेतून आपल्याला काय कळतं, जर तुम्ही ही चित्र व्यवस्थित पाहिले, ह्या चित्राच्या मागंसुद्धा खूप साऱ्या छोटी छोटी चित्र आहेत. ती चित्र काय की त्यावेळेसची जी काही सामान्य लोक आहेत त्यांचं डिपिक्शन करणारी ही चित्र आहेत. त्यावेळेसची कला आपल्याला एक दिसते, त्यानंतर त्यावेळेसच्या लोकांचं राहणीमान कसं होतं हे कळतं. त्यानंतर चित्रकलेवरून आपल्याला त्यावेळेसचे जे काही राजे आहेत त्या राजांकडे असणारी संपत्ती, त्यांच्याकडे असणारं ज्ञान, त्यांच्याकडे असणारे क्राफ्ट स्किल्स, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या चित्रकलेतून करता येतो. एकंदरीत आपल्याला या गोष्टीतून काय कळतं की हळूहळू चित्रकलेमध्ये इव्होल्युशन कसं होत गेलं. जर तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित ऑब्झर्व केली तर तुम्हाला असं दिसून येईल की चित्रकलाचा अभ्यास करणं आणि इतिहास याचा काय संबंध आहे. आपण पाहिलं की चित्रकला ही प्राचीन भारतापासून अशी इव्हॉल्व होत गेलेली आहे. त्याचा संबंध काय की चित्रकला इव्हॉल्व होत असताना त्यावेळेसची जी काही सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये सुद्धा असे डेव्हलपमेंटचे थर्स आपल्याला दिसून येतात. सोसायटीमध्ये सुद्धा हळूहळू डेव्हलपमेंट होत होती, एक प्रकारची इंटेलेक्च्युअल असो किंवा आर्टच्या संबंधित असो, तर ती सुद्धा आपल्याला या चित्रकलेच्या स्लाईडमधून दिसून येते. स्लाईड आहे द वर्ल्ड ऑफ बुक्स, म्हणजे काय, पुस्तकांचे जग. एके बाजूला आपल्याला बिल्डिंग्समध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली होती. जी काही स्तूप आहेत त्या स्तूपांमध्ये डेव्हलपमेंट व्हायला झाली होती. टेम्पल्समध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली होती. चित्रकलामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या लिखाणामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली होती. त्यावेळेस महाकाव्य तयार झाली होती. जी काही साऊथ इंडिया आहे त्या साऊथ इंडियामध्ये 2 प्रकारची मोठी महाकाव्य तयार झाली होती. आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की जे काही संगम साहित्य आहे ते संगम साहित्य दक्षिण भारतामध्ये तयार झालं होतं. संगम साहित्य हे तमिळ भाषेमध्ये आहे. त्याच दरम्यान 1800 वर्षापूर्वी इल्यांगो नावाच्या एका व्यक्तीनं सिलापदीकरम नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ काय आहे, तो ग्रंथ एक प्रकारची लव्ह स्टोरी आहे, एक ट्रायंग्युलर लव्ह स्टोरी आहे. काय की पुहार नावाचं जे ठिकाण आहे, आता तुम्ही इथं नकाशावरती जर पाहिलं तर ह्या पुहार हे एक कोस्टल सेटलमेंट आहे. तर ह्या पुहार या ठिकाणी कोवलन नावाचा एक व्यापारी राहत असतो. तर पुहार येथे कोवलन नावाचा एक व्यापारी राहत असतो. त्याचं पूर्वी कन्नगी नावाच्या एका स्त्रीशी लग्न झालेलं असतं. परंतु काय होतं, कालांतराने त्याला माधवी नावाची एक दरबारात राहणारी एक स्त्री असते, तिच्याशी त्याला प्रेम होतं आणि त्यानंतर ते दोघंजण पुहार ही ठिकाण सोडतात. तर मग ते दोघंजण मदुराईला जातात. आणि काय होतं, त्यावेळेस पांड्य साम्राज्यामधला जो काही ज्वेलर आहे तो काय करतो, ह्या कोवलनवरती एका चोरीचा एक खोटा आरोप टाकून जो काही पांड्य साम्राज्याचा राजा, राज्याचा राजा आहे, कोवलनला फाशीची शिक्षा सुनावतो आणि त्याला फाशी दिली जाते. ही बातमी नंतर कन्नगीला कळते, जी की त्याची बायको असते. ती अजून सुद्धा त्याच्यावरती प्रेम करत असते. मग तिला ही बातमी कळल्यानंतर ती खूप रागात त्या राजाकडे जाते व त्या राजाला बोलते आणि त्यानंतर जे काही मदुराई नावाचं शहर आहे त्या शहराला उद्ध्वस्त करून टाकते. अशा प्रकारची एक ट्रायंग्युलर लव्ह स्टोरी, एक प्रकारची ट्रॅजेडी आपल्याला ह्या सिलापदीकरममध्ये सापडते. त्यानंतर दुसरा सत्तानार नावाचा एक लेखक होता. त्यांनी 1400 वर्षापूर्वी तामिळ भाषेमध्येच मणिमेकालाई नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथ काय की कोवलन आणि माधवी या दोघांपासून झालेली एक मुलगी, त्यांची जी मुलगी होती त्या मुलीची ही कथा आहे. ती सुद्धा कथा अशाच प्रकारची आहे. तर यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ग्रंथ कळाले, एक होता सिलापदीकरम आणि दुसरा मणिमेकालाई. सिलापदीकरम कोणी लिहिलं तर इल्यांगोन लिहिलं आणि मणिमेकालाई हे कोणी लिहिलं तर हे सत्तानारायण लिहिलं. UPSCमध्ये मागं एकदा असा प्रश्न विचारला होता की प्राचीन भारतामध्ये जी काही ग्रंथ तयार झालेले आहेत त्या ग्रंथापैकी खालीलपैकी लव्ह स्टोरीची थीम कोणती होती, तर त्यामध्ये कालिदासाचे नाटकं दिले होते आणि अशाच प्रकारचे 2-3 ऑप्शन दिलेले होते. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की सिलापदीकरमची थीम काय आहे की एक ट्रॅजिक लव्ह स्टोरी असणारी ही एक थीम आहे. त्याच्यामध्ये माधवी आणि
कोवलन आणि कन्नगी हे 3 प्रकारचे मुख्य पात्र आहेत. त्यानंतर मणिमेकालाई हे सत्तानार यांनी 1400 वर्षापूर्वी लिहिलेलं तमिळ साहित्य आहे. ती काय आहे तर माधवी आणि कोवलन यांच्या मुलीची ही कथा आहे. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. तर यानंतरची स्लाईड आहे रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग ओल्ड स्टोरीज, म्हणजे जुन्या कथांचं रेकॉर्ड आणि जतन करून ठेवणं. आता यामध्ये आपल्याला थोडाफार गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. तर पहिलं आहे पुराण. जर शब्दशः अर्थ घेतलं तर पुराण म्हणजे काय, जुनं किंवा ओल्ड. त्यामध्ये काय दिलेलं आहे, जे काही देवी आणि देवता आहेत त्यांच्या कथा त्या पुराणामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा खूप साऱ्या पुराणांची नावं ऐकून असाल. विष्णू पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, वेगवेगळ्या पुराणं आहेत. तर ह्या पुराणांमध्ये विष्णुदेव असेल, शिवदेव असेल, दुर्गा असेल किंवा पार्वती असेल, या सर्व देवांची माहिती त्या पुराणांमध्ये दिलेली आहे. त्या पुराणांमध्ये अजून काय माहिती दिलेली आहे की त्या देवतांची पूजा कशी करायची, किंवा जो काही युनिवर्स आहे, विश्व आहे, त्या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, किंवा पुराणांच्या दरम्यान प्राचीन भारतामध्ये जेवढे काही राजे होऊन गेलेले आहेत, घराणे होऊन गेलेले आहेत, त्या सर्वांविषयी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्या पुराणांची रचना ही सोप्या संस्कृत भाषेमध्ये केलेली आहे, म्हणजे सर्वजण ते ऐकू शकतात किंवा त्याचं वाचन करू शकतात. प्राचीन भारतात प्राचीन काळी जे काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये जे धर्मोपदेशक आहेत किंवा ब्राह्मण आहेत ते वाचित असतात आणि सामान्य लोकांना त्या पुराणामध्ये लिहिलेल्या गोष्टी सांगत असतात. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची काय आहे की जे काही वेद आहेत, जे काही आधी पूर्ववैदिककालीन आणि उत्तरवैदिककालीन जे काही ग्रंथ तयार झालेले आहेत ते हाय संस्कृतमध्ये असायचे आणि तिला शूद्र आणि महिला ह्या 2 वर्गांना वाचण्याची अनुमती नव्हती. परंतु पुराण जे आहे ते पुराण सर्व वर्गांना किंवा सर्व जातीतल्या लोकांना वाचण्याची अनुमती होती. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. त्याच दरम्यान काय झालं, महाकाव्यसुद्धा तयार व्हायला सुरुवात झाली होती. आपल्याला माहिती आहे की महाभारत आणि रामायण हे 2 मोठे महाकाव्य हिंदू धर्मामध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याच गुप्त एराच्या नंतर म्हणजे 1500 वर्षापूर्वी लिहिलेली ही मोठी महाकाव्य आहेत. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर महाभारत काय आहे तर कौरव आणि पांडव हे जे काही कझिन्स आहेत त्यांच्यामध्ये कुरुची जी काही राजधानी आहे हस्तिनापूर त्यावरती ताबा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं. कुरु जे काही साम्राज्य आहे त्या साम्राज्यावरती त्यांना आपलं राज्य स्थापन करायचं होतं. त्यासाठी त्या कौरव आणि पांडवांमध्ये जे काही झालेले युद्ध आहे युद्धाची माहिती ही महाभारतामध्ये सांगितलेली आहे. हे जी काही महाभारत आहे ते 1500 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे असं एक ढोबळमानाने सांगितलेलं आहे, परंतु इतिहासकारांमध्ये खूप मतभेद आहेत. तर महाभारतांची निर्मिती कोणी केली तर ही जी काही महर्षी व्यास आहेत त्यांनी याची निर्मिती केली असावी असं NCERTनं सांगितलेलं आहे. पुराण आणि महाभारत या दोन्ही गोष्टीची निर्मिती ही व्यासांनी केलेली आहे. मग दुसरं आहे की रामायण. रामायण काय आहे सर्वांना आपल्याला माहिती आहे की कौशल राज्याचा जो काही राजपुत्र आहे राम त्याविषयी त्यामध्ये भाष्य आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की राम आणि सीता आणि लक्ष्मण हे 3 जण वनवासाला जातात. नंतर रावण काय करतो, सीतेचं अपहरण करतो आणि राम व रावणात त्याच्यामुळे झालेलं एक युद्ध ज्यामध्ये रामाचा विजय होतो, रामाची अयोध्येमध्ये वापसी होती. अशा प्रकारची गोष्ट ही रामायणामध्ये सांगितलेली आहे. तर रामायणचा रचनाकार कोण तर रामायणचा रचनाकार हे वाल्मिकी आहेत असं इतिहास आपल्याला सांगतं. आता यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे की ज्या काही प्राचीन कथा आहेत किंवा गोष्टी आहेत ते अशा प्रकारे पुस्तकांमध्ये जतन करून ठेवायला सुरुवात झाली होती. किंवा डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय म्हणता येईल की वेदांचं पठण करण्यासाठी शूद्रांना आणि महिलांना सक्त बंदी होती, परंतु पुराणं त्यांच्यासाठी खुली केली होती. म्हणजे एक प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला सोसायटीमध्ये झालेली दिसून येते. दुसरी गोष्ट महाभारत आणि रामायण या 2 गोष्टी तयार झाल्या होत्या. पुन्हा पुराणंसुद्धा तयार झाली होती. म्हणजे भरपूर गोष्टींची माहिती किंवा ज्या काही प्राचीन कथा आहेत त्या कथांचं जतन व्हायला सुरुवात झाली होती. तर यानंतरची स्लाईड आहे स्टोरीज टोल्ड बाय ऑर्डिनरी पीपल, सामान्य लोकांनी सांगितलेल्या गोष्टी. तर प्राचीन भारतामध्ये जे काही सामान्य लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत किंवा कविता आहेत किंवा त्यांची जी काही नृत्य किंवा एकांकिका यापैकी काही हे पंचतंत्रमध्ये जतन करून ठेवलेले आहेत. आता पंचतंत्र काय आहे, जे काही स्कल्पचर्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं सांचीचं स्तूप आहे त्या सांचीच्या स्तूपावरती ज्या कोरीव काम केलेले आहेत त्या कोरीव कामामध्ये किंवा त्या सांचीच्या स्तूपावरती पंचतंत्रमधल्या काही कथा आहेत त्या कथा
त्या शिल्पकलावरती कोरीव करून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारची माहिती आपल्याला NCERT मध्ये सांगते की ह्या पंचतंत्र जे आहे त्या पंचतंत्रमधील ज्या काही कथा आहेत त्यापैकी भरपूर कथा ह्या स्तूपावर आणि अजिंठा येथील चित्रकलेमध्ये आहेत. अशा प्रकारची माहिती आपल्याला हे सांगतं. तर त्याचपैकी काय आहे की एक प्रकारची कथा आपल्याला NCERT मध्ये दिलेली आहे, द स्टोरी ऑफ मंकी किंग. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की NCERT मध्ये तुम्ही जाऊन ती वाचा. द स्टोरी ऑफ मंकी किंग. त्यामध्ये कसा एक माकडांचा राजा हा आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी आपला जीव देतो, अशा प्रकारची एक कथा आहे. द स्टोरी ऑफ मंकी किंग ही सामान्य लोकांनी सांगितलेली कथा आहे. त्याच कथेचं शिल्प हे इथं डिपिक्ट केलेलं आहे. तर हे आपल्याला काय सांगतं की पंचतंत्रमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. मग स्टोरीज टोल्ड बाय ऑर्डिनरी पीपल काय की सामान्य लोकांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपल्याला यावरून काय कळतं की सामान्य लोकांचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यांचा आसपासच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला या स्लाईडमध्ये समजतो, किंवा त्यांनी ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत त्या कथेद्वारे आपल्याला त्यांचा एक दृष्टिकोन, त्यांचा बघण्याचा अँगल आपल्याला समजतो. तर यानंतरची स्लाईड आहे रायटिंग बुक्स ऑन सायन्स, म्हणजे विज्ञानावरती पुस्तकं लिहिले. आता आपण पाहिलं की हळूहळू काय झालं, डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली होती. पुस्तकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहायला सुरुवात झाली होती. एक म्हणजे रिलिजियस पुस्तकं लिहायला सुरुवात झाली होती, दुसरी सेक्युलर पुस्तक लिहायला सुरुवात झाली होती, आणि तिसरी जी काही सब्जेक्ट वाईज पुस्तकं लिहायला सुरुवात झाली होती. त्याचमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की आर्यभट्ट जे काही ॲस्ट्रॉलॉजर होते त्यांनी आर्यभट्टियम नावाचं संस्कृतमध्ये पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी त्यामध्ये काय सांगितलं की दिवस व रात्र ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे होते, म्हणजे दिवसानंतर रात्र येते आणि रात्रानंतर दिवस, ही जी काही कन्सेप्ट आहे ती सायंटिफिकरित्या आर्यभट्टांनी त्यावेळेस आर्यभट्टियम या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर जे काही ग्रहण लागतं, पण ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण, त्याच्याविषयी वैज्ञानिकरित्या त्या आर्यभट्टियम या पुस्तकांमध्ये किंवा या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्याचबरोबर आता सर्कलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करण्याची जी काही पद्धत आहे, जे आज आपण ज्या पद्धतीने वर्तुळाचा घेर कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा सर्कलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आज आपण जे सूत्र वापरतो तेवढेच अचूक त्यांनी म्हणजे आर्यभट्टांनी त्यांच्या आर्यभट्टियम या पुस्तकामध्ये त्यांनी वापरलं होतं. अशा प्रकारची माहिती आपल्याला या स्लाईडमध्ये कळते. त्याच वेळेस वरमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य नावाचे जे काही खगोलशास्त्र आहेत आणि गणितज्ञ होते, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लिहिली आहेत. NCERTने आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे, येणाऱ्या चॅप्टरमध्ये आपण ह्यांनी जी काही पुस्तके लिहिली आहेत किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहायचीच आहे. मग ज्यावेळेस भारतामध्ये गणितज्ञ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲस्ट्रॉलॉजर्स असताना भारतामध्ये त्यावेळेस आयुर्वेद नावाचा एक शोध लागला होता. म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस आयुर्वेद तयार झालं होतं. आयुर्वेद काय आहे? एक आरोग्यशास्त्र आहे. तर या आरोग्यशास्त्राचा त्यावेळेस प्राचीन भारतामध्ये शोध लागला होता. त्यानंतर चरक आणि सुश्रुत या दोन मोठ्या विद्वानांनी त्यावेळेस भारताच्या इतिहासामध्ये किंवा भारतीय विज्ञानामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान दिलं होतं. चरकांनी काय केलं होतं? औषधांवरती चरक संहिता नावाचा ग्रंथ लिहिला होता. कशावरती लिहिला होता? औषधांवरती लिहिला होता. आणि जे काही सुश्रुत आहेत त्या सुश्रुतांनी शस्त्रविद्येची माहिती असणारा सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला होता. तर तुम्हाला हे दोन नावं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे खूप बेसिक आहे. चरकांनी काय केलं? चरक संहिता नावाचा ग्रंथ लिहिला आणि सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. तर हे हे लक्षात ठेवणं सोपं आहे, परंतु लक्षात ठेवणं काय अवघड आहे की चरकांनी औषधांवरती ग्रंथ लिहिलेला आहे आणि सुश्रुतांनी शस्त्रविद्येची माहिती असणारा, त्यावेळेस जी काही सर्जरी आहेत तर त्या प्राचीन भारतामध्ये केली जाणारी जी सर्जरी आहे त्या सर्जरीविषयी असणारी माहिती ही सुश्रुतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या स्लाईडमध्ये कळते. तर अजून काय कळतं की त्यावेळेस भारतांनी शून्यसाठी एक सिम्बल शोधला होता आणि ते सिम्बल नंतर हळूहळू पूर्ण जगामध्ये वापरायला सुरुवात झालं होतं. काय झालं? भारतामध्ये त्यावेळेस जे काही येणारे अरब व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी ही माहिती हळूहळू युरोपमध्ये एक्सपोर्ट केली, यानंतर युरोपमधून हळूहळू सगळ्या जगाला ही माहिती एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झाली होती. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये कळते. त्यानंतर आपल्याला पुढची स्लाईड बघायची आहे ती म्हणजे एल्सवेअर. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पेपरचा शोध कसा लागला होता. तर पेपरचा शोध हा जवळपास 1900 वर्षापूर्वी चीन येथील कायलून
या व्यक्तीनं लावला होता. त्यानं काय केलं, वनस्पतीचे तंतू, त्यानंतर कापड, दोरी आणि कपड्यांची साल हे एकमेकावरती मारून पेपर तयार करण्यासाठी एक लगदा वाळवला आणि त्या लगद्यापासून त्यांनी पेपर तयार केला. तर अशा प्रकारची मेथड वापरून त्यांनी त्यावेळेस पेपर तयार केला. आता पेपर बनवण्याची ही जी काही कला आहे तर ही 1400 वर्षापूर्वी कोरियामध्ये पोहोचली आणि तिथून जपानमध्ये पोहोचली आणि काय झालं, 1800 वर्षापूर्वी ही विद्या बगदादमध्ये पोहोचली आणि तिथून पुढे ही युरोप, आफ्रिकन, आशिया इतर खंडातील देशात ही हळूहळू पोहोचली. तर अशा प्रकारे पेपरचं जी काही बनवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीचा शोध ह्या चीन येथील कायलून या व्यक्तीनं लावला. त्यांनी कोणत्या पद्धतीनं हा शोध लावला आपण पाहिलं तर ही जी काही कला आहे ती सुरुवातीला कुठं तयार झाली तर ती चायनामध्ये तयार झाली, त्यानंतर ती कोरियामध्ये गेली, तिथून ती जपानमध्ये गेली, मग हळूहळू बगदाद आणि तिथून पुढे ही युरोप, आफ्रिका आणि आशिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंट अशा वेगवेगळ्या भागामध्ये ही गेली. तर मित्रांनो, हा होता NCERTचा 12वा चॅप्टर, तो म्हणजे बिल्डिंग्स, पेंटिंग्स अँड बुक्स. आपण बिल्डिंग्स आणि पेंटिंग्स आणि बुक्स या विषय यामध्ये अभ्यास केला. आपल्याला कळालं की आर्किटेक्चर हळूहळू कसं डेव्हलप होत गेलं, पेंटिंग्स कसे डेव्हलप होत गेल्या, बुक्स कसे डेव्हलप होत गेले, त्याची तुलना आपण आधी जे काही शिकलेलो आहोत त्या गोष्टीची आपण त्याची तुलना केली आणि मग इतिहास समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. इतिहास काय आहे की एका घटनेची तुलना दुसऱ्या घटनेशी करणं व त्यावरून एक आपण सारांश मिळवणं किंवा एक प्रकारची समज मिळवणं म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करणं होय. तर यामध्ये आपण प्राचीन भारताला पूर्णतः स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. NCERTमध्ये जेवढं दिलेलं आहे, NCERT वाचताना आपल्याला भरपूर गोष्टी समजत नाहीत किंवा लिंक लागत नाही किंवा फर्स्ट सेकंड रीडिंगमध्ये जेवढं समजत नाही त्या गोष्टींना आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्हिडिओजमध्ये आपण एक प्रकारची लिंक किंवा एक प्रकारची साखळी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर इतिहासामध्ये हळूहळू इंटरेस्ट आपला डेव्हलप होण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर हा होता NCERTच्या शेवटचा व्हिडिओ आणि इथे आपला NCERTची जी काही पहिली प्लेलिस्ट आहे म्हणजे 6th आवर पास्ट 1 ही जी काही सिरीज आहे ती इथं आपण संपवत आहात. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुमच्या इतर काही रेकमेंडेशन्स असतील, काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, कोणत्या व्हिडिओजमधला कोणती कन्सेप्ट समजली नाही किंवा अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायच्या असतील किंवा समजून घ्यायच्या असतील तर त्या सर्व गोष्टी आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर तुम्ही आमच्याशी टेलिग्रामच्या चॅनलशी सुद्धा जोडू शकता. त्यामध्ये आम्ही तुम्हाला डेली करंट अपडेट्स किंवा जे काही चालू घडामोडी आहेत किंवा इतर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत त्या सर्व घटनांची माहिती आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकत आहोत. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुक या दोन्ही सोशल मीडिया साईट्सवर जोडू शकता. तर अशा प्रकारे आपण ही सिरीज कंप्लीट केलेली आहे. असाच अभ्यास करत राहा. थँक्यू.